हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम.एच. सेट पेपर 1. तर फायनली आपण सर्वच ज्या क्षणाची वाट पाहत होतो, म्हणजेच महाराष्ट्र सेट एक्झाम 2026च्या नोटिफिकेशनची. तर ती आज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर लाईव्ह झालेली आहे. आपण इथे पाहू शकतो की आपला जो पेपर आहे म्हणजेच 41 महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही 26 जुलै 2026ला आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजेच आजपासून कंप्लीट 2 महिन्यानंतर आपला महाराष्ट्र सेट एक्झामचा पेपर असणार आहे. आणि याची जी फॉर्म भरायची तारीख आहे म्हणजे अर्ज हा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर 2 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून लाईव्ह होणार आहे. तर 16 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण हा फॉर्म फिल करू शकतो. आणि त्यानंतरही 17 जून ते 19 जून दरम्यान आपल्याला वेळ वाढवून मिळेल, बट त्यासाठी आपण पाहू शकतो की आपल्याला एक्स्ट्रा फी चार्ज करावी लागेल. आणि फीज इथे आपण पाहू शकतो की जर आपण ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करतो आहे तर फी आपल्यासाठी 800 रुपये असणार आहे आणि लेट फीज 1300. म्हणजेच आपण जर 17 जून नंतर फॉर्म फिल करतो आहे तर ऑफकोर्स आपल्याला 1300 रुपये पे करावे लागतील. आणि जर आपण इतर मागासवर्गीय, भटक्या विभुक्त जाती किंवा EWS, PWD, OBC यामधून जर अप्लाय करतो आहे तर फीस ही आपल्यासाठी 650 असणार आहे आणि लेट फीस 1150 रुपये असणार आहे. तर मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपण वेळेतच अर्ज भरा, म्हणजेच 2 जूनला लाईव्ह होणार आहे. त्यानंतर आपण वेळेत अर्ज भरा जो की 16 जूनपर्यंत आहे. आजपासूनच प्रॉपर तयारीला लागा, कारण 2 महिने हा खूप कमी कालावधी आहे. पेपर 1ची सर्व तयारी आपण आपल्या चॅनलवर करूनच घेणार आहोत, पण पेपर 2च्याही तयारीला तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल, म्हणून आजपासूनच प्रॉपर वेळेचं नियोजन करा. पेपर 1चे सर्व टॉपिक वाईज व्हिडिओज आपल्या चॅनलवर उद्यापासून लाईव्ह होणार आहेत, म्हणून नियमितपणे आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुमचे काही डाऊट्स असतील, काही अडचण असेल, सेटचा फॉर्म भरण्यातही काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता. आणि अजूनही इतर ह्या एक्झाम संदर्भात किंवा पेपर 1 संदर्भात कोणत्याही प्रकारच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर प्लीज नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर कोणाला सेटबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर प्लीज शेअर करा. थँक्यू.